कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडला होता। यावेळी त्यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये गटारीच्या चेंबरवर मोठ्या प्रमाणात ढापे बसवण्यात आल्याचा दावा केला होता। मात्र या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषदेमधील गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी नगराध्यक्षांनी सांगितलेल्या आकडेवारीची सत्यता पडताळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे अधिकृत माहिती मागवली होती। मात्र नगर परिषदेकडून मिळालेल्या उत्तरामध्ये संबंधित माहिती सध्या उपलब्ध नसल्याचं नमूद करण्यात आलं असून मागितलेली माहिती ही विस्तृत स्वरूपाची असल्याने माहिती संकलित करण्यासाठी वेळ लागत असून आज रोजी आपणास माहिती उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने आपणास अभिप्रेत माहिती संकलित झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येईल असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। यावरून नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला दावा फोल ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे आणि इम्तियाज अत्तार यांनी केला आहे। ज्या कामांची आकडेवारी नगराध्यक्षांनी जाहीर केली त्याची अधिकृत नोंदच नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करण्यात आली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। गौतम बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, बाळासाहेब रुईकर, मंदार पहाडे, विजय त्रिभुवन, संदीप कपिले, शैलेश साबळे, सोमनाथ आढाव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते। या प्रसंगी नगर परिषद प्रशासनाने संबंधित कामांची स्पष्ट माहिती जाहीर करावी, नगराध्यक्षांनी केलेल्या दाव्यांचे पुरावे नागरिकांसमोर ठेवावेत अशी मागणीही करण्यात आली। दरम्यान या आरोपामुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं असून नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडून याविषयी काय स्पष्टीकरण दिलं जातं याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी संधान यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी 100 दिवसाचा आराखडा दिला। त्यांनी काय कामं केले काही नाही, तर त्या संदर्भातच आमचे गटनेते गौरी मंदार पाडे यांनी 4/6/2026 रोजी त्यांना कोपरगाव शहरामध्ये जे चेंबर झाले तर त्यांची माहिती विचारली का कुठं झाले काय। तिने सांगितलं नगराध्यक्षांनी की आम्ही 7.5चे चेंबर टाकले। तर त्या संदर्भात पाडेंनी जे विचारलं त्यांना का कोणत्या भागात किती चेंबर टाकले, तर नगरपालिकेने ही अशी माहिती दिली का आम्हाला ही माहिती उपलब्ध नाही। त्यांनी पत्र दिले। तर अध्यक्षांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली 100 दिवसाचा हे केला, तिने सांगितलं का 750 ढापे टाकले। आता ही तर माहिती नगरपालिकेची, ती नगरपालिकेने सांगितलेली माहिती का आम्हाला ही माहिती उपलब्ध नाही, तुम्हाला नंतर सांगतो काय पत्रकार सांगितलं त्यांनी, तुम्हाला सांगतो ते। तर याच्यामध्ये आम्हाला असं दिसतं की नगरपालिकेने माहिती दिली का आम्हाला माहिती, अध्यक्ष म्हणताय का 750 ढापे टाकले। याच्यामध्ये आम्हाला काहीतरी भ्रष्टाचार दिसतो। नगर परिषद नगराध्यक्षांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात आमचे मित्र वाल्मिक लहिरे यांनी सांगितलं का आम्ही कोपरगाव नगर परिषदमध्ये आमचे गटनेते गौरी मंदार पहाडे यांनी जी माहिती मागितली का नगराध्यक्षांनी सांगितलं आम्ही 750 ढापे टाकले, परंतु नगरपालिकेने आम्हाला माहिती दिली की त्याचं आमच्याकडे अधिकृत काहीच माहिती नाही। आणि कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष यांनी जी पत्रकार परिषद घेतली ते माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी जे कामं मंजूर करून आणले शहरासाठी त्या कामावरच त्यांनी घेतली। राहिला आमच्या या 100 दिवसात आरोग्याचा प्रश्न असन, लाईटीचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन, या मुद्द्यावर कोपरगाव नगरपालिका सपशेल फेल झाली आहे। आणि 100 दिवसात कोपरगाव नगरपालिकेचे असं कोणतंही भरीव ठोस काम या कोपरगाव शहरासाठी केलेलं नाही। एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।